ब्राह्मण काय करतील याचा काही नेम नाही. आणि ते त्या बाबासाहेब त्या दिवशी सभेला गेले नाही. आणि मग आम्ही सगळे तिथेच थांबलो. खूप थंडी, तेवढ्या थंडीत आम्ही सगळे तिथे राहिलो. आणि दुसऱ्या दिवशी गोल्फ क्लबवर बाबासाहेबांनी तिथं त्या पटांगणात भाषण केलं. हजारो लोक होते. आणि मग त्यांनी सांगितलं की गायकवाडांना मला निवडून कसं द्यायचं ते त्या भाषणातून सांगितलं. आणि प्रवृत्ती लोकांची कशी आहे ती सांगितली. आता निवडणूक प्रचारामध्ये अनेक पुढारी भाषण करतात. हो. आणि डॉक्टर बाबासाहेबांनी दादासाहेब गायकवाडांच्यासाठी आणि तुमच्यासाठी निवडणूक प्रचार सभेत भाषण केलं. तर त्यात तुम्हाला महत्वाचा फरक काय आढळला? इतर पुढारी जे भाषण करतात त्या भाषणामध्ये आत्मीयता नसते, त्या भाषणामध्ये जिव्हाळा नसतो. पण बाबासाहेब आंबेडकर जे भाषण करायचे त्या भाषणामध्ये जिव्हाळा, आत्मीयता आणि यांना आपण का निवडून द्यायचं हे लोकांना समजून आणि पटवून सांगण्यात जे त्यांचं कसब होतं ते कसब सगळं वापरायचे ते. अच्छा. पुढे काय झालं त्या माझे निवडणुकीच्या ठिकाणी कुंदेवाडीला सभा झाल्यानंतर रात्र झाली. मग आम्ही चाललो, रात्र म्हणजे असं 5-1 वाजले असते. मग आम्ही नाशिकला यायला लागलो दादांच्या सभेसाठी. तर नाशिकला येताना रस्त्यात लोकांना कळलं की बाबासाहेब ह्या मार्गाने जाणार आहेत. म्हणून लोकांनी दुतर्फा लोक उभे राहिले त्या पिंपळगाव बसवंत पासून तर ओझर पर्यंत. आणि बाबांचं दर्शन व्हावं म्हणून, दुसरं काही नाही. तर बाबांची एक मोटार होती, आमची एक मोटार होती, आणखी एक मोटार, अशी 3 मोटारी फक्त होत्या. त्यावेळेस किती मोटारी असणार. तेव्हा एक बाई आंधळी होती आणि ती ओझरच्या बाजारला गेली. त्या दिवशी ओझरचा बाजार होता. आणि ओझरच्या बाजारला गेल्यानंतर तिने ती म्हणाली, अगं बाबासाहेब म्हणाले आज या रस्त्याने जाणार आहेत. तेव्हा ते आले, त्यांची मोटर आली की मला सांग. तेव्हा सून म्हणाली बरं. लहानच होती ती मुलगी. मग बाबा मोटारी भरभर भरभर चालल्या. बाबासाहेबांची मोटार निघून गेली. त्या सुनेनं पाहिलं आणि सून मग म्हणाली की आत्याबाई बाबासाहेबांची मोटार तर निघून गेली म्हणे. अगं म्हणे चालणार नाही तू का नाही मला सांग, कुठून गेली मला सांग. आणि त्या ठिकाणावर तिने साष्टांग नमस्कार घातला. हे अक्षरशः लोक देवासारखं मानायचे, देवासारखं मानत होते. साष्टांग नमस्कार घातला आणि ती म्हणाली की बाबासाहेब आता मला तर दिसतच नाही पण निदान तुमचा शब्द तरी मी ऐकला असता, पण तेही माझ्या नशिबी नव्हतं. आणि साष्टांग नमस्कार घातला. भीती आम्हाला अशी वाटली की आमच्या मोटारी खाली ती येते की काय. आता त्या निमित्ताने मी प्रश्न विचारतो की इतर जे दलितांचे पुढारी आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, असं असताना बाबासाहेब आंबेडकरांनाच फक्त देवतुल्य असं का मानतात? कारण बाबासाहेबांनी सर्वस्व वाहिलं त्यांच्यासाठी. बाबासाहेबांनी चळवळी ज्या केल्या त्या त्यांच्यासाठीच केल्या. बाबासाहेबांनी स्वतःसाठी केलं असतं तर बाबासाहेब फार मोठे झाले असते, पुष्कळ पैसा कमवला असता आणि त्यांना कसली ददात नसती. पण बाबासाहेबांनी ते नाही केलं. ज्या वेळेस ते बॅरिस्टर होऊन आले, बडोद्याला गेले आणि त्यांना जो अनुभव आला, वाईट अनुभव आला जातीचा, तेव्हापासून त्यांनी ठरवलं की मी जर बॅरिस्टर झालो आणि मी बॅरिस्टर झाल्यानंतर माझीही जाईना तर माझ्या खेड्यात राहणाऱ्या लोकांचं काय होत असेल. तेव्हा काही झालं तरी ह्या लोकांचाच आता उद्धार केला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब ह्या लोकांच्यासाठी झटले. सगळी विद्वत्ता त्यांच्यासाठी वापरली आणि ज्या चळवळी केल्या त्यांच्यासाठी केल्या, स्वतःसाठी काहीही केलं नाही. किंवा असंही सांगता येईल की काही लोक नुसतेच विचारवंत असतात आणि काही नुसते कार्यकर्ते असतात. तर बाबासाहेबांच्या मध्ये हे दोन्ही गुण एकत्रित झालेले होते. ते विचारवंतही होते आणि प्रत्यक्ष कार्य करणारे क्रांतिकारकही होते. अगदी प्रत्यक्षात आणणारे होते. त्यानंतर आता मुंबईची आठवण सांगा. मुंबईला त्यांची जयंती साजरी केली. तिथे सुद्धा त्यांना 1952 सालची गोष्ट आहे का? आता नक्की नाही मला सांगता येणार. बरं ठीक. तर तिथे खूप लोक नेहमीप्रमाणे लोक जमलेच होते. तर बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं, स्वतः त्यांच्या भाषणात सांगितलं, मला हे आवडत नव्हतं शिक्षण. मला असं वाटायचं की एवढी जर आमची गरिबी आहे तर मी काहीतरी करावं, लाकडं फोडावी. तर मी लाकडं फोडली म्हणाले. शाळा सोडून दिली, लाकडं फोडीत होतो. काहीतरी घराच्या लोकांच्या उपयोगी पडलं पाहिजे हा माझा विचार होता. पण नंतर आमची आत्या जी होती म्हणाले, बाबासाहेब म्हणाले, तिने मात्र आणि माझ्या वडिलांनी मला ते करू दिलं नाही. आणि मी पुढे शिकलो, असा त्यांच्यामुळे शिकलो पुढे. आणि जो तुमच्या पुढे मी आलो तो बॅरिस्टर म्हणून आलो, एवढंच नव्हे तर एक तुमच्यासाठी काही करण्यासाठी जे आलो ते त्यांच्यामुळे आलो म्हणाले. अच्छा, म्हणजे अशी कोणाची तरी प्रेरणा लागते. प्रेरणा लागते. आणि शिक्षणाला त्यांनी अनन्यसाधारण असं महत्व दिलेलं होतं. हो अगदी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंती साजरी करायचं आवडायचं नाही. त्यांना असं वाटायचं की जयंती साजरी करण्यापेक्षा प्रत्यक्ष काही कार्य करा.
तर त्यांनी कशी काय परवानगी दिली होती? नाही, असं झालं होतं हं. की बाबासाहेब आंबेडकर हे तुम्ही कोणाला तरी दैवत माना हं. हे म्हणणारे नव्हते. हे त्यांना मुळीच आवडत नव्हतं. हं. जयंती साजरी करावी, कोणाची तरी पूजा करावी, हं. हे त्यांच्या मनातून अजिबात नसायचं. हं. पण लोक ऐकत नव्हते ना अजिबात. हं. लोक दादासाहेब गायकवाड स्वतः म्हणायचे हं. की बाबासाहेब आमच्या पुढे आदर्श काय राहणार, हं. आणि आम्ही जर तुमची जयंती साजरी केली नाही, तुम्ही एवढं करतात आमच्यासाठी, हं. तर आम्ही जर ते केलं नाही हं. तर लोकांच्या मनामध्ये जे तुमच्याबद्दलचं अथांग प्रेम आहे हं. ते प्रेम कसं राहील म्हणाले. हं. हे दादासाहेब त्यांना क्रॉस करायचे. हं. तरी पण बाबासाहेब म्हणायचे की हे करणं अजिबात चांगलं नाही, हं. हे तुम्ही करू नका, हं. तुम्ही कार्य करा, हं. कार्यरत व्हा, हं. आणि जे दलित समाजाचा उद्धार कसा होईल, गोरगरिबांचा उद्धार कसा होईल याच्यासाठी तुम्ही झटा असं त्यांचं म्हणणं होतं. हं. ताई, आतापर्यंत आपण साधारणपणे 1952 सालपर्यंतच्या आठवणी आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतरची आठवण तुमची केव्हाची आहे? सिद्धार्थ कॉलेज हं. हे फोर्टमध्ये भरायला लागलं. मुंबईला. मरीन लाईन्सला जे भरत होतं तिथून नंतर मग बाबासाहेबांनी बिल्डिंगा मिळवल्या हं. आणि ते फोर्टमध्ये भरायला लागलं. हं. तर फाउंटनच्या जवळ. हं. तर मग तिथे कार्यकर्त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीहून ते आले होते आणि त्यांनी बोलवून घेतलं. हं. तर दादासाहेब गायकवाडांच्या बरोबर मी गेले होते. हं. आम्ही जाऊन त्या हॉलमध्ये, तिथे सिद्धार्थ कॉलेजच्या हॉलमध्ये बसलो. हं. तेव्हा बाबासाहेब थोड्या वेळानं आले हं. आणि ते खुर्चीवर बसलेले, आम्ही दुतर्फा असे बसलो होतो. त्यांच्याकडे पाहते काय सांगतात ते, राजकारणाचं काही सांगतात का, चळवळीचं काही सांगतात की सामाजिक काही सांगतात, हा आदेश ऐकण्यासाठी आम्ही बसलो होतो. हं. एवढ्यात बाबासाहेब काहीच बोलत नाही, 2-3 मिनिटं काही बोललेच नाही. हं. त्याच्यामुळे सगळे आम्ही अस्वस्थ. गोंधळलो आणि अस्वस्थ झालो. हं. तेव्हा आणि मग हे झाल्यानंतर बाबासाहेब एकदम रडायलाच लागले. हं. त्यांचं रडणं पाहिजे, त्यांच्या सारख्या डोळ्यातून धारा चालल्या होत्या, हं. अगदी उपसाबोक्षी रडायला लागले ते. हं. तेव्हा कार्यकर्त्यांना असं वाटलं की आपलं काहीतरी चुकलं हं. आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या करण्याला किंवा कार्याला हं. अडथळा आला हं. आणि म्हणून बाबासाहेब रडत असावेत. हं. मग त्यांचा रडण्याचा ओघ ओसरला हं. आणि मग त्यांना दादासाहेब गायकवाडांनी विचारलं हं. की बाबासाहेब आमचं काही चुकलं का, हं. आम्ही काही केलं का, हं. आणि आमचं काही राजकारणात समाजकारणात चुकलं असलं तर आम्हाला सांगा, हं. आम्ही आमची चूक सुधारून घेऊ. हं. तेव्हा बाबासाहेब म्हणाले तुमचं काहीही चुकलेलं नाही, हं. चुकलो मी म्हणाले. हं. मी तुमच्यासाठी म्हणजे शहरातल्या लोकांसाठी, हं. शिक्षणासाठी, नोकऱ्यासाठी, हं. त्यांना चांगले दिवस यावे याच्यासाठी हं. पुष्कळ प्रयत्न केले आणि त्यांना मिळवून दिलं. हं. पण माझ्या खेड्यामध्ये राहणाऱ्या बांधवासाठी मी काहीही केलं नाही. अच्छा. आणि ही गोष्ट माझ्या मनाला अतिशय ढाचते आहे. हं. तेव्हा काही जरी झालं तर हं. याच्या पुढे माझं उर्वरित आयुष्य मी त्यांच्यासाठी घालवलं. एकाएकी असं त्यांच्या मनात विचार येण्याचं कारण काय घडलं का? तात्कालिक असं कारण? कदाचित कारण काय घडलं हे काही कळलं नाही, हं. पण कदाचित त्यांना काही खेड्याचे लोक जाऊन भेटले असतील अगोदर हं. आणि आपली दुःख सांगितली असतील त्यांना, हं. आणि त्याच्यावर आणि ते पुन्हा ते सारं पाहतच होते ना. हं. ते आणि त्यांनी त्यावेळेस मात्र एक निश्चित सांगितलं हं. की तुम्हाला शिकवलं, तुम्ही मोठे झाले, मोठ्या खुर्च्या मिळवल्या, सगळं केलं, हं. तुम्ही कार्याला किंवा याला प्रामाणिक राहालाच असं मला वाटत नाही. हे बोलले होते ना बाबासाहेब. हं. हे मला वाटत नाही म्हणाले. हं. म्हणजे ग्रामीण लोकात भागातील जे दलित आहेत त्यासाठी आपण काही करू शकलो नाही हो. याची खंत त्यांना फार वाटत होती. फार वाटत होते, अच्छा. फारच वाटत होते. हं. आणि म्हणून त्यांनी सांगितले की माझं उर्वरित आयुष्य आता त्यांच्यासाठी घालवीन मी. हं. त्यानंतर तुम्ही त्यांची आणि तुमची भेट केव्हा झाली पुन्हा? त्यांनी मुंबईला नंतर सिद्धार्थ कॉलेजमध्ये तुमची भेट झाली? दिल्लीत भेट झाली आमची. अच्छा. ते कार्यकारिणीची बैठक घेतली होती त्यांनी, हं. आणि कार्यकारिणीमध्ये मी एक होते. हं. महाराष्ट्राची सेक्रेटरी म्हणून मी गेलेच होते. हं. दादासाहेब अध्यक्ष होते. हं. त्यावेळेस आम्ही तिथे गेलो हं. आणि बाबांना हिंदू कोड बिल बाबांनी लिहिलं होतं हं. आणि ते मांडायचं होतं हं. आणि त्याच्यामध्ये अनंत अडथळे निर्माण लोकांनी केले. हं. त्यांना ते मांडू द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं. हं. आणि त्याप्रमाणे त्यांनी काय केलं हं. की पुष्कळ लोक त्यांच्याकडे गेले, सांगितले, हे केलं ते हं. केले. नुसते लोकच गेले नाहीत हं. तर हिमालयात राहणारे अगदी दांडगे ताजेतवाने दष्टपुष्ट साधू गेले, हं. धडधाकट. हं. आणि त्यांनी सांगितलं बाबांच्या समोर, आम्ही असे बाजूला बसलो होतो हं. आणि बाबांच्या समोर सांगितले की तुम्ही हिंदू कोड बिल करू नका. हं. त्याच्यामुळे म्हणाले की सगळी संपत्ती त्यांच्याकडे जाईल, हं. स्त्रियांच्याकडे, हं. तुम्ही हे अजिबात करू नका. हं. तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना शांतपणे सांगितलं हं. की म्हणाले इतरांनी येऊन सांगणं हे मला पटेल, हं. पण तुम्हाला ना पोर न सोर न हं. लग्न न संसार काहीच नाही. हं. तुम्ही कशा करता मला हे सगळे सांगता. हं. ही त्यावेळची माझी ताजी आठवण आजही माझ्या डोळ्यापुढे तशीच आहे. हं. हा.
त्यांचं मग बोलणं असं- बाबासाहेबांनी त्यांना खूप झाडलं. हा. त्यांचं बोलणं असं नेहमी तर्कशुद्ध असायचं नाही तर्कशुद्ध असायचं, हं. नेहमी तर्कशुद्ध असायचं. हं. हो. आणि कुठल्याही प्रश्नाच्या ते गाभ्याशी जायचे अगदी. अगदी. आणि ते पटवून द्यायचे. हं. मुख्य हे होतं त्यांचं हं. की नुसतं गाभायशी जायचं एवढंच नाही, पण ते पटवून द्यायचे. हं. आणि त्याच्यामुळेच लाखो लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्यांच्या पाठीशी असायच्या. आता ताई, आपण बाबासाहेबांच्या अंतिम जे सगळ्यात मोठं कार्य त्यांनी जे केलं, म्हणजे ते धर्मांतर केलं, त्याविषयीची आठवणी तुमच्याकडून ऐकवाव्यात श्रोत्यांना अशी अपेक्षा आहे. तर त्याविषयीची आठवणी सांगा. हो. बाबासाहेबांनी ज्यावेळेस चळवळ सुरू केली, हं. महाडचा सत्याग्रह केला, हं. तो करून पाहिला. काळाराम मंदिर सत्याग्रह 5 वर्ष चालला, हं. तो करून पाहिला. हं. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये स्वतंत्र मतदारसंघ मिळवला. हं. तरी गांधींनी उपोषण करून पुणे करारामध्ये तो हिसकावून घेतला. हं. आणि कराराप्रमाणे कुठलाही करार त्यांनी पाळला नाही. हं. आणि जेव्हा बाबासाहेबांनी याचं सगळं एक निरीक्षण केलं, हं. सगळं पाहिलं, हं. आणि बाबासाहेबांना असं वाटलं हं. की समाजाचा जर उद्धार करायचा झाला हं. तर यांच्यात राहून उद्धार होणार नाही. हं. आणि हे जर घटकच मानत नाहीत आपल्याला, हं. यांच्यात राहण्यात कुठलाच अर्थ नाही. हं. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1935 साली येवल्याला घोषणा केली हं. की मी हिंदू जरी जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. हं. आणि 1956 साली हं. त्यांची ती प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण केली. हं. थोर पुरुष हे नेहमी प्रतिज्ञा आपली पूर्ण पूर्ण करीत करतात. असतात. आणि म्हणून 1956 साली त्यांनी दीक्षा घेण्याचं ठरवलं. हं. नागपूरला. हं. नागपूर का निवडलं त्यांनी? हं. तर नागपूर खरं म्हटलं तर हे पूर्वीचं नाग लोकांचं स्थान, हं. आणि ते नाव त्याच्यावरूनच त्यांना पडलेलं आहे. हं. आणि मग नागलोक हे बौद्ध धर्मीय होते, हं. आणि त्यांना असं वाटलं की आपण नागपुरात हे करावं. हं. त्याच्या अगोदर हं. आपण एकदम करू नये, हं. आपण तर करणारच हे त्यांना निश्चित माहित होतं. हं. पण त्याच्या अगोदर हं. लोकांची मतं आजमावीत आपण, हं. म्हणून श्याम हॉटेलमध्ये ते उतरले होते. हं. आम्ही सगळी मंडळी महाराष्ट्रातली जवळजवळ म्हणजे जी एक प्रमुख माणसं होती, हं. सगळी गेली होती. लाखो लोक त्या ठिकाणी जमला होता. हं. आणि मग श्याम हॉटेलवर 8 दिवस चर्चा चालू होती. हं. 8 दिवस अच्छा. की धर्मांतर मी का करतो आहे, हं. धर्मांतर केल्याने कुठल्या गोष्टी घडणार आहेत, हं. धर्मांतर केल्यानंतर तुम्हाला त्रास होईल ही गोष्ट मला माहीत आहे. हं. हे जरी असलं तरी पण धर्मांतर केल्याशिवाय ह्या लोकांना जाण कधीच येणार नाही. हं. आणि ते एक मानवी धर्म आपण शोधावा, हं. एक समान धर्म जो असेल तो शोधावा. हं. आणि मी 21 वर्षानंतर घोषणा केली 35 साली. हं. 21 वर्षानंतर मी ठरवलं की बौद्ध धर्म स्वीकारायचा. अच्छा. त्याच्यात मानवता आहे, हं. समानता आहे, हं. आणि दया आहे. हं. आणि मूळचा तो भारतीय धर्म आहे. आणि मूळचा तो भारतीय धर्म आहे. हं. तेव्हा मी ते ठरवलेलं आहे. हं. आणि त्याच्याशिवाय धर्मांतर केल्याशिवाय हं. आपल्याला चांगले दिवस येणार नाही, समाजाला चांगले दिवस येणार नाही. हं. तुम्ही ह्यांच्यातच राहिला तर आणखी खाली 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 जा. हं. तेव्हा धर्मांतर मी तर करणारच आहे, हं. पण मी तुमच्यावर धर्मांतर लादित नाही म्हणाले. हं. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करा, मी सांगतो म्हणून करू नका. हं. तर आमच्यातले काही जे होते हं. ते म्हणाले, बाबासाहेब आता निवडणुका आल्या तर आता धर्मांतर कसं करायचं? हं. म्हणजे मग बौद्ध धर्माला निवडणूक करता येत नव्हती ना, राखीव जागा मिळणार. राखीव जागामुळे. हं. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही निवडणुका लढवा, हं. मी उद्या धर्मांतर करणार आहे. हं. तुम्हाला करायचं असेल, दीक्षा घ्यायची असेल तर घ्या, नाही तर तुम्ही सगळे जा. हं. तुम्ही सगळे जरी गेले तर मी एकटा दीक्षा घेणार आहे. म्हणजे ते पूर्णपणे लोकशाही वृत्तीचे होते. लोकशाही वृत्तीचे होते. हं. आणि त्यांनी नंतर मग सांगितलं हं. की तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागा. हं. त्यांनी चंद्रमणीला सांगितलं की तुम्ही मला दीक्षा द्यायला या. हं. जो एक याच्या बौद्ध भिक्खू मधला हं. थोर माणूस, हं. महंत, हं. त्याला सांगितलं आणि ते आले होते. हं. आणि लाखो लोकांची गर्दी इतकी, नुसती बाबांनी घोषणा केली हं. तर लाखो लोक जमले त्या ठिकाणी. हं. माझ्या मते तर 5-6 लाख लोक तरी निश्चित असतील हं. त्या मैदानामध्ये. हं. आणि एक स्टेज केलेला होता. हं. बाबासाहेब तिथे होते, चंद्रमणी एका बाजूला बसलेले होते, हं. का दादासाहेब गायकवाड स्टेजवर होते, बाकीचे आम्ही सगळे खाली बसलेलो होतो. हं. आणि तिथे चंद्रमणीने बाबांना दीक्षा दिली. हं. बाबाने ती दीक्षा घेतली. हं. आणि बाबांनी दीक्षा घेतल्यानंतर हं. साऱ्या लोकांना विचारलं हं. स्पीकर मधून, माईक मधून, हं. की मी दीक्षा घेतलेली आहे, मी हं. बौद्ध झालो, मी आता महार राहिलो नाही, हं. मी हिंदू राहिलो नाही. हं. मी तुम्हाला 8 दिवस सांगत आलो त्याप्रमाणे तुम्हाला हं. दीक्षा तुमच्या मनाला पटली तर घ्या, हं. तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला दीक्षा देईन. हं. सगळ्या लोकांनी हातवर केले, 5-6 लाख लोकांनी हातवर केले. हं. आणि बाबासाहेबांनी स्वतः आम्हाला दीक्षा दिली. हं. आणि मग शेवटी बाबासाहेब ते बोलताना हं. ते बोलले,
बौद्ध धर्माबद्दल ते बोलले हं. आणि ते म्हणाले आता माझं आयुष्याचं उर्वरित कार्य एकच राहिलं हं. की सारा भारत मी बौद्धमय करीन, हं. हे शेवटी ते बोलले. अच्छा. आणि त्याप्रमाणे हं. त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी सभा ठरवल्या होत्या हं. आणि पहिली सभा ही नाशिकला होणार होती 16 डिसेंबर. तर हा नागपूरचा तुम्ही जो धर्मांतराचा प्रसंग सांगितला हो. तो अतिशय काहीतरी क्रांतिकारक घडतंय असं हो. त्यावेळेला तुम्हाला वाटत होतं का? फार वाटत होतं. एवढंच नाही तर त्याच्यात काही विरोधातले लोक होते, हं. विरोधातली जी आमचीच माणसं. हं. मग त्यांनी आम्हाला तिथे एक शाळा होती, हं. त्या शाळेच्या याच्यावर आम्ही गेलो सगळे. हं. तिथे तो फ्लॅट होता त्याच्यावर वर गेलो आम्ही गच्चीत हं. आणि तिथे खूप विचार केला. हं. रात्रभर विचार केला जवळजवळ. हं. आणि दुसऱ्या दिवशी बाबा हे करणार होते. हं. आम्ही त्यांना निक्षून सांगितलं की बाबासाहेब म्हणतायत ही गोष्ट आम्हाला पटते आहे, हं. खितपत आपण पडावं हे आपल्याला पटत नाही. आता हं. आपण ती जाण बाबांनी आपल्याला दिलेली आहे हं. आणि ती जाण जर आपल्याला आली तर आम्ही ते करणार आहोत. हं. ज्यांना नको असेल त्यांनी करू नये. पण जे विरोधात होते हं. ते सुद्धा तयार झाले हं. आणि मग सगळ्या नागपूरमध्येच काय हं. पण मी तर म्हणे हिंदुस्थानामध्ये अत्यंत मोठी चेतना निर्माण झाली. अच्छा. बाबासाहेब ते हे करणार म्हणून. म्हणजे केवळ डेस्परेट किंवा निराश मनोवृत्तीतून धर्मांतर झालं नसून त्या पाठीमागं फार मोठी विचारांची बैठक होती असं हो. तुम्हाला म्हणायचं? विचारांची बैठक होती एवढंच नव्हे हं. तर हिंदू धर्माला सुद्धा सुधारायचा बाबांचा विचार होता. अच्छा. हा पण दुर्दैवाने ते लाभले नाही फार आम्हाला. हं. हो. बरं आहे ताईसाहेब, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासातील जवळजवळ 14 वर्षांच्या आठवणी आम्हाला सांगितल्यात आमच्या युवक मित्रांना. त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. युवक त्यापासून निश्चितच बोध घेतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रातून विशेषतः त्यांचं पुस्तकांवरील प्रेम, कार्यकर्त्यांनी कसं असावं, तरुणांनी कसं असावं, देवभोळेपणा, अंधश्रद्धा आणि इतर विचार ते निश्चितच ग्रहण करतील अशी आशा बाळगतो. नमस्कार.